सुस्वागतम विद्यार्थ्यांनो, कसे आहात आपण? इयत्ता 12वीच्या जवळजवळ आपण 80% भाग आपण संपवत आपण आठव्या प्रकरणाकडे वळलेलो आहोत. 8व्या प्रकरणाचा आपण भाग 2 कडे वळणार आहोत. 8व्या प्रकरणाचं नाव आहे इयत्ता 12वी अर्थशास्त्र, प्रकरण 8, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. मग सार्वजनिक वित्त व्यवहारामधला पहिला व्यवहार आपल्याला बघायचा आहे, सार्वजनिक खर्च. आलं लक्षात? चला तर मग आपण सविस्तर बघूया. पहिल्यांदा आपण सार्वजनिक वित्त व्यवहाराचे भाग आपण गेल्या याच्यात पण बघितले होते, तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे तक्त्याद्वारे. किती भाग आहेत? 5 भाग आहेत. सार्वजनिक वित्त व्यवहार, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर्ज, राज्य वित्तीय धोरण आणि वित्तीय प्रशासन. त्याच्यामधला सार्वजनिक खर्च आज आपण बघणार आहोत. मग सार्वजनिक खर्च कोणाला म्हणतात? की सार्वजनिक खर्च म्हणजे केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नागरिकांचं संरक्षण व त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. बघा काय काय सांगितलंय. सार्वजनिक खर्च म्हणजे काय? केंद्र शासन म्हणजे दिल्लीचं, राज्य शासन म्हणजे महाराष्ट्र, स्थानिक स्वराज्य म्हणजे तुमची ग्रामपंचायत यांनी नागरिकांच्या संरक्षणासाठी सामूहिक म्हणजे नागरिक म्हणजे काय, पूर्ण सामूहिक गरजांची पूर्ती करण्यासाठी जे आर्थिक आणि सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च. तोंडी पाठ करून टाकायचे. मग 20व्या शतकात पर्यंत बहुसंख्य देशांचा निर्हस्तक्षेपाचं धोरण होतं, स्वीकारलेलं होतं की हस्तक्षेप नाही. मग या धोरणाअंतर्गत शासनाच्या कार्यशक्तीच्या कार्यापर्यंत मर्यादित होतं. कार्यशक्तीच्या कार्यापर्यंतच ते मर्यादित होतं. परंतु आधुनिक शासन केवळ संरक्षण, नागरी प्रशासन आणि सक्तीचं कार्यच करतात असं नाही. 20व्या शतकापर्यंत काय होतं? केवळ कार्यशक्तीपर्यंत किंवा कार्य याच्यापर्यंतच होतं. पण आता आधुनिक शासन ते करत नाही, तर आपल्या देशात आर्थिक आणि सामाजिक विकासाचा प्रसार करण्यासाठी ऐच्छिक कार्य करत असतात. त्यामुळे अलीकडच्या काळात सर्व खर्चात सातत्याने वाढ होत आहे, कारण ऐच्छिक कार्य पण आहे आणि सामूहिक कार्य पण आहे आणि दिवसेंदिवस हा खर्च वाढत आहे. म्हणून सार्वजनिक वित्त व्यवहार खर्चाचा अभ्यास करणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे, की सरकारला पैसा कुठून येतो आणि सरकार आपल्यासाठी काय खर्च करतं हे आपल्याला जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. मग जाणून घेताना आपण सार्वजनिक खर्च जाणणार आहोत. म्हणून सार्वजनिक खर्चाची आपण व्याख्याच बघितली की केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या संरक्षणासाठी आणि आपल्या गरजांसाठी जो काही खर्च करतो त्याला सार्वजनिक खर्च असं म्हणतात. मग निरनिराळ्या अर्थतज्ञांनी भिन्न भिन्न आधारावर सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण केलेलं आहे. मग सार्वजनिक खर्च हा कशा प्रकारे केला जातो हे काही काही अर्थतज्ञांनी केलेल्या याच्यानुसार सामूहिक मत केलेलं आहे की महसुली खर्च आहे, भांडवली खर्च आहे, विकासात्मक खर्च आहे आणि विकासेतर खर्च आहे. मग त्यातला पहिला घेऊया आपण, महसुली खर्च. महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासकीय खात्यांवर आणि विविध सेवांवर केला जातो. की हा महसुली खर्च कशावर होतो? की शासकीय खाते जे असतात, शासनाचं काम जे करतात त्यांच्यावर आणि सेवांवर केला जातो. हा खर्च नियमितपणे उद्भवतो आणि नेहमीच उद्भवतो. म्हणजे शासनाच्या प्रशासकीय खर्च म्हणजेच आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांना देणारे पगार, भत्ते, निवृत्ती वेतन, वैद्यकीय सुविधा, सार्वजनिक आरोग्य इत्यादींवर हा खर्च करावा लागतो. मग 20व्या शतकात काय झालंय बघा, हे हा खर्च सुद्धा ऐच्छिक स्वरूपाचा झालेला दिसून येतो. म्हणून हा जो खर्च आहे महसुली खर्च हा शासनाच्या प्रशासकीय खर्च म्हणजेच प्रत्येक प्रशासना म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्यांच्यासाठी हा केला जातो. पुढचा आहे विकासात्मक खर्च. मग विकासात्मक खर्च हा उत्पादक स्वरूपाचा असतो, म्हणजे उत्पादन देणारा असतो. ज्या खर्चामुळे लोकांची रोजगार निर्मिती होते, उत्पादनात वाढ होते, किंमत स्थैर्य होतं, इत्यादी बदल घडून येतात. म्हणजे माणसाचा पण विकास होतो आणि देशाचा पण विकास होतो.
मग याच्यामध्ये आरोग्य शिक्षण आहे, औद्योगिक विकास आहे, सामाजिक कल्याण आहे, संशोधन आहे, विकास आहे, यावर तो खर्च केला जातो. कुठला खर्च आहे मग? विकासात्मक खर्च. पुढचा आहे विकासेतर खर्च. शासनाच्या ज्या खर्चांमुळे देशात कोणताही प्रत्यक्ष उत्पादक परिणाम होत नाही त्याला विकासेतर खर्च म्हणतात किंवा बिगर विकासेतर खर्च सुद्धा म्हणतात. जसं प्रशासकीय खर्च, युद्ध खर्च, म्हणजे फक्त शासनाच्या ज्या खर्चामुळे देशात प्रत्यक्ष उत्पादक परिणाम होत नाही, म्हणजे त्या उत्पादनावर परिणाम होत नाही, त्याला विकासेतर खर्च असं म्हटलं जातं. कळलं? किती खर्च बघितले आपण? महसुली खर्च, भांडवली खर्च, विकास खर्च आणि विकासेतर खर्च. मग तुम्हाला माहिती असलं पाहिजे की शासनाचा खर्च हा कसा कसा झाला. 1991-92 मध्ये हा 72,317 कोटी होता. तर 2001-2 मध्ये 3,62,450 कोटी इतका होता. 5-6 मध्ये 5,06,123 आणि 9-10 मध्ये तो 10,24,487. 16-17 मध्ये 13,74,203. 2017-18 मध्ये तो बघा किती वाढलाय, 14,35,233. आणि 18-19 मध्ये 17,29,682. म्हणजेच दिवसेंदिवस जसजसे वर्ष वाढत गेले तसतसा हा खर्च वाढत गेला. कारण लोकसंख्या, आपण मग 11वी मध्ये बघितलं होतं की लोकसंख्या ही झपाट्याने वाढते, वाढत्या लोकसंख्येला पण खर्च वाढतच गेला. मग 91-92 पासून निवडक वर्षाची सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती इथं दाखवलेली आहे की निवडकच वर्ष त्यांनी घेतलेले आहेत. मग हे तुम्हाला हे करायला पाहिजे. मग शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याचं कारण काय आहे मी तुम्हाला सांगितलं. बघा, शासनाच्या कार्यात वाढ झाली, लोकसंख्या वेगाने वाढते म्हणून ते वाढतंय, शहरीकरण वाढतंय, संरक्षण खर्च दिवसेंदिवस, कधी हल्ला होतोय, आज कोरोनाचा हल्ला, चीनने आपल्याला कोरोनाद्वारे हल्ला केला, कधी पाकिस्तान होतंय, लोकशाही शासन पद्धतीचा निवडणुका वगैरे याच्यामुळे खर्च वाढतो, भाववाढ होते, आपण दुसऱ्या देशातनं तेल, पेट्रोल, डिझेल आणतोय ते सुद्धा भाववाढ होते, औद्योगिक विकास होतोय, आपत्ती येत आहेत, त्याच्यामुळे हा खर्च वाढत आहे. म्हणजे खर्च वाढण्याची कारणं ही आहेत. आलं लक्षात? मग शासनाच्या कार्यात वाढ, मग या अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे देशाच्या प्रत्येक शासनाच्या कार्यात वाढ कशी झाली बघा, की आर्थिक विकासाबरोबर आधुनिक शासन अनेक कार्य पार पाडत असतो. मग शिक्षण, प्रसार, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, मनोरंजन, अशा विविध कार्य सातत्याने वाढत असते. त्याच्यामुळे जुनी कार्य अधिक कार्यक्षमपणे होतात आणि नवीन कार्य वाढतात. त्याच्यामुळे शासनाच्या कार्यात वाढ होत आहे. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 2011 मध्ये 121 कोटी इतकी वाढली. परिणामी वाढत्या लोकसंख्येच्या गरजा वाढल्या, खर्च वाढला. शहरीकरण वाढलं आहे. शहरामध्ये पाणी पुरवठा, रस्ता, ऊर्जा, शाळा, महाविद्यालय, वाहतूक, स्वच्छता इत्यादी शासनाच्या खर्चात वाढ होत आहे. संरक्षण खर्चात वाढ, आधुनिक काळात अस्थिर व असमंजस्य खूप वाढलं आहे. आपल्याला राज्यामध्ये पण भांडणं होत आहे. मग युद्ध वाढलं की युद्धाचा खर्च वाढत असतो. तुम्ही बघता लगेच पोलीस येऊन जातात. हिंदू मुस्लिम जरी भांडण झाले तरी पोलीस येऊन जातात आणि मग आपल्याला दुसऱ्या याच्यातनं 100 पोलीस, त्यांचा खर्च, राहणं वगैरे, म्हणजे इतकं वाढतच जात आहे. लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार, जगातील बहुसंख्य देशामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे. नियमित निवडणुका होतात, त्या निवडणुकीला अफाट खर्च होत असतो, म्हणून ती सतत वाढत आहे. भाववाढ वाढत आहे. एखादी खाजगी व्यक्तीप्रमाणेच आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी शासनाला बाजारातून वस्तू आणि सेवांची खरेदी करावी लागते आणि दिवसेंदिवस किंमत वाढत आहे. पुढचा आहे औद्योगिक विकास. मग औद्योगिक विकास, त्याच्यामुळे आर्थिक विकासामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादनात वाढ, रोजगार वाढ, एकूण वृद्धी घडून येते. म्हणून औद्योगिक विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते. त्यात विविध योजना, कार्यक्रमावर पण खर्च होतो. त्याच्यामुळे शासनाच्या खर्चात वाढ होत आहे. शेवटचं आहे आपत्ती व्यवस्थापन, की आपत्ती
मग सांगा मला, भूकंप आहे, पूर आहे, वादळ आहे, सामाजिक अशांतता आहे, नैसर्गिक मानवनिर्मित आपत्ती आहे, वारंवार घडून येत आहे. त्यामुळे शासनाला आपत्ती व्यवस्थापन मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. परिणामी एकूण खर्चात सातत्याने शासनाच्या खर्चात वाढ होत आहे. हे झाले, आपण काय केलं की सार्वजनिक खर्च आणि शासनाच्या खर्चात सातत्याने वाढ का होत आहे. मग तुम्हाला सांगते मी तुम्हाला की जी काही कारणं दिलीत, मी तुम्हाला आता सांगितलं की सार्वजनिक खर्च वाढीची कारणे. मग अजून दुसरी कारणं शोधा आणि शासनाच्या महत्त्वाच्या सामाजिक कल्याणकारी योजना शोधा आणि त्या मला सांगा. आलं लक्षात? म्हणजेच तुम्हाला हे शासनाच्या विषयी खर्च कसा करते हे तुम्हाला समजेल. आलं लक्षात? धन्यवाद.